हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला तर माहितीच आहे की आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे. त्यातले काही टॉपिक्स ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेले आहेत. यानंतर आपण छोटे छोटे टॉपिक्स पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहोत. टॉपिक सिम्पल आहे, पण तुम्हाला सिली मिस्टेक अजिबात करायचा नाही आहेत, कारण एक्झाममध्ये चुकीला माफी नाही. चला तर मग टॉपिक स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 1 आहे, प्रिपेअर द वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. आता 2022च्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आहे. आता वर्ड रजिस्टर म्हणजे काय करायचं, तर वर्ड रजिस्टर म्हणजे जो वर्ड दिलेला आहे याच्याशी कनेक्टेड असणारे वर्ड्स आपल्याला लिहायचे. सिम्पल आहे. म्हणजे वर्ड काय दिला आहे, म्युझिकशी कनेक्टेड असलेले वर्ड्स आपल्याला लिहायचे. आता ना खूप सारे वर्ड्स आपण लिहू शकतो. विचार करा, म्युझिकशी रिलेटेड कुठले असे वर्ड्स आहेत जे आपण लिहू शकतो. तर खूप सिम्पल आहे बघा. म्युझिकशी रिलेटेड काय असू शकतं, तर सॉन्ग. अजून काय असू शकतं, सॉन्ग झालं, सिंगर. ओके. अजून काय रिलेटेड वर्ड आहेत, बँड असू शकतो, म्युझिक बँड असतो. तुम्ही खूप सारे याचे म्युझिकचे इन्स्ट्रुमेंट असतात, तर इन्स्ट्रुमेंट पण एक असू शकतो, इन्स्ट्रुमेंट. ओके. अजून काय लिहू शकता, खूप सारे वर्ड्स लिहायला तुम्ही खूप सारे लिहू शकता. तुम्ही प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं नाव लिहू शकता. इथे मी एक नाव लिहिलं आहे, तबला. फाईन. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. याच्यामध्ये मिस्टेक करायचं नाही. जनरली मुलं खूप डिफिकल्ट नावं लिहायचे नाही. ज्याचे स्पेलिंग आपल्याला माहिती आहे, जे सोपे स्पेलिंग आहेत ते वर्ड्स आपण लिहायचे. ओके. सिम्पल आहे. हा 2022चा क्वेश्चन आहे. नंतर आहे 23चा क्वेश्चन आहे. 2023चा एक क्वेश्चन आहे, तो काय बघूया. मेक अ वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड विथ युनिवर्स. आता 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. युनिवर्सशी रिलेटेड असलेले वर्ड्स आपल्याला लिहायचे. आता काय काय असू शकतं युनिवर्समध्ये आपल्याला माहिती. आतापर्यंत आपण युनिवर्स स्टडी केलेले. युनिवर्समध्ये काय असतं, तर युनिवर्समध्ये आपल्याला माहिती आहे स्टार्स आहे, राईट. किती वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला, 4 लिहायचे आहेत. स्टार्स आहे. अजून काय, तर युनिवर्समध्ये प्लॅनेट आहेत. अजून काय, तर स्पेस आहे, गॅलेक्सी आहे. ओके. अजून तुम्ही लिहू शकता ॲस्ट्रोनॉट आहेत, ऑर्बिट आहे, रोटेशन आहे, रिव्होल्यूशन आहे. वेगवेगळे वर्ड्स आहेत जे सोपे आहेत ना, जे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत, ज्यांचे स्पेलिंग तुम्हाला माहीत आहेत. शक्यतो असेच वर्ड तुम्ही लिहा. फाईन. 2024मध्ये परत सेम क्वेश्चन रिपीट झाला. दॅट इज अ प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड म्युझिक. ठीक आहे. याचा आन्सर आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. सेम क्वेश्चन परत 2024ला पण रिपीट झालेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट 2 हिडन वर्ड्स ऑफ अ मिनिमम 4 लेटर्स फ्रॉम. आता ना खाली एक शब्द दिला आहे. या वर्डमधला तुम्हाला काय करायचं आहे, 2 हिडन वर्ड्स शोधायचे आहेत. पण कंडिशन काय आहे, त्या वर्डमध्ये मिनिमम 4 लेटर पाहिजे. ठीक आहे. तर स्टार्ट करा. बघा याच्यामध्ये कुठले वर्ड्स तुम्हाला लिहिता येतील. इथं सी दिसतोय, CURE एक वर्ड होऊ शकतो, क्युअर. ओके. अजून काय होईल, RACE रेस होऊ शकतो, रेस. परत CARE केअर. ओके. अजून काय होईल बघा, READ रीड. अजून काय होईल, NEAR नियर. ओके. बघा सिम्पल आहे. तुम्हाला 4च लिहायचे आहेत, क्युअर, रेस, केअर, रीड, नियर. ठीक आहे. जे सोपे वर्ड्स तुम्हाला इझिली तुम्हाला दिसतात तर ते तुम्ही लिहू शकता. आता 2019 नंतर 2022मध्ये सेम क्वेश्चन आला आहे. फाइंड आउट 4 हिडन वर्ड्स हॅविंग ॲटलिस्ट 4 लेटर्स फ्रॉम दी गिवन वर्ड. आता सेम या क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, प्रोक्लेमेशन वर्ड आहे. याच्यामध्ये तुम्हाला छोटे हिडन्स वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. बघा चेक करा, जे तुम्हाला इझिली तुम्हाला फाइंड आउट होतील असे वर्ड लिहा. तर बघा इथं एक वर्ड मी लिहू शकतो, दॅट इज LION लायन. अजून काय बनेल, RAIL रेल. MAIN मेन. ओके. नंतर COL ठीक आहे, 4 लिहिले असे तुम्ही किती
लिहू शकता. नंतरचा वर्ड आहे बघा 2022 नंतर 2023मध्ये सेम अशाच टाईपचा क्वेश्चन आला आहे. फाइंड आउट द हिडन वर्ड्स फ्रॉम दी गिवन वर्ड ऑफ मिनिमम 4 लेटर्स ईच. म्हणजे 4 लेटर असणारा आपल्याला काय करायचे आहेत, हिडन वर्ड्स लिहायचे आहेत. आता ऑर्नामेंटेशन याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहिता येईल बघा. पहिलं तर एक ऑर्नामेंट हा स्वतःचा एक शब्द होऊ शकतो, ते लिहा. किंवा अजून छोटे तुम्हाला पाहिजे असेल तर RENT काय होऊ शकतं, RENT रेंट, TRAIN ट्रेन होऊ शकतं. परत नेम बघा, नेम दिसतं इथं NAME नेम. अजून काय होईल, NOTE नोट. ओके, अजून काय होईल TENT. आपल्याला 4च लिहायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही खूप सारे वर्ड्स लिहू शकता, पण फक्त किती लिहायचे आहेत, 4 लिहायचे आहेत. ओके, सिम्पल. नंतर 2024मध्ये सेम क्वेश्चन रिपीट झाला आहे, तो म्हणजे प्रोक्लेमेशन. हा ऑलरेडी आपण बघितलं आहे प्रोक्लेमेशनचे वर्ड्स. फाईन, चला आता नेक्स्ट टॉपिक बघूया. नेक्स्ट बघा, लहान मुलांचा प्रश्न आहे. 4th-5वी मधला प्रश्न, 4th-5वीचा मुलगा पण करेल असा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये. तो म्हणजे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. आता ना 4 वर्ड दिले, 1 2 3 4 4 वर्ड्स दिलेले आहेत. हे तुम्हाला अल्फाबेटिकली लिहायचे आहेत. आता बघा सुरुवातींचे लेटर्स बघा. याचं IN, इथं पण IN सेमच आहे. तिसरं लेटर आहे ना ते बघा. IN नंतर तिसरं लेटर काय, V आहे, इथं D आहे, इथं T आहे आणि इथं Q आहे. मग अल्फाबेटिकली पहिलं कोण येतं, V येतं, D येतं, T येतं का Q येतं, तर पहिलं D येतं. ओके, म्हणजे याला आपण 1 नंबरला लिहिणार आहे. ओके, हा याला मी नंबर लिहितो 1 नंबरला, हा याला सुरुवातीला लिहायचं. D नंतर काय येतं, V येतो, T येतो का Q येतो, Q येतो, म्हणजे 2 नंबरला याला लिहायचं. V नंतर कोण राहिलं, V आणि T राहिलं. दोघांपैकी अगोदर कोण येतं, अल्फाबेटिकली कोण पहिलं येतं, तर STUV म्हणजे T अगोदर येतो. याला 3 नंबरला लिहायचं आणि याला लिहायचं लास्ट, म्हणजे 4 नंबर. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे ना, अल्फाबेटिकली लावायचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द रूट वर्ड आफ्टर ड्रॉपिंग द प्रिफिक्स ऑर सफिक्स. ठीक आहे, आता याच्यासाठी ना तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स काय हे माहिती पाहिजे. रूट वर्ड म्हणजे एक बेसिक फॉर्म ऑफ वर्ड असतं. या वर्डच्या सुरुवातीला समजा काही लेटर्स लागलेले असेल तर त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. आणि नंतरला म्हणजे वर्ड जो रूट वर्ड आहे याच्या नंतर जर एखादं लेटर्स कनेक्टेड झाले असेल तर त्याला आपण म्हणतो सफिक्स. ओके, ग्रुप ऑफ लेटर कनेक्टेड झाला असेल तर त्याला आपण सफिक्स म्हणतो. आता याच्यामध्ये रिलेशनशिप, याच्यामध्ये मुळात रूट वर्ड काय आहे तर रूट वर्ड आहे रिलेशन. ओके, आणि या रिलेशनला शिप हा जो आहे ना हा वर्डच्या नंतर लागलेला आहे, म्हणजे याला आपण काय म्हणू, सफिक्स म्हणू. बरं, वर्डच्या अगोदर असता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल दिलं, समजा एक प्युअर एक वर्ड आहे. आता प्युअर हा तसा रूट वर्ड आहे, याला IM जो लागलेला आहे म्हणजे ग्रुप ऑफ लेटर जे सुरुवातीला लागले म्हणजे बिगिनिंगमध्ये लागलेला याला आपण म्हणतो प्रिफिक्स. जर सुरुवातीला असेल तर प्रिफिक्स आणि वर्डच्या नंतर असेल तर सफिक्स. अजून एक्झाम्पल दिलं तर अनहॅपी. ओके, हॅपी रूट वर्ड आहे, याच्या अगोदर जो लागलेला आहे तो काय आहे, त्याचा प्रिफिक्स आहे. आता अजून सफिक्सचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काइंडनेस है ना. काइंड एक बेसिक वर्ड आहे, रूट वर्ड आहे आणि याला नेस हा सफिक्स लागलेला आहे. ओके, तर रूट वर्डच्या अगोदर जर एखादा ग्रुप ऑफ लेटर लागलेला असेल तर त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स आणि रूट वर्डच्या नंतर लागले असेल त्याला आपण म्हणतो सफिक्स. आता याच्यामध्ये काय विचारलं, राईट द रूट वर्ड आफ्टर ड्रॉपिंग द प्रिफिक्स ऑर सफिक्स. तर रूट वर्ड काय असेल, रूट वर्ड असेल रिलेशन. ओके, आणि याला शिप हा बेसिकली सफिक्स लागलेला आहे. फाईन, सिम्पल आहे. आता नेक्स्ट टॉपिक बघूया. मार्च 2020मध्ये एक क्वेश्चन विचारला आहे, तो म्हणजे राईट टू कंपाऊंड वर्ड्स ऑफ युअर ओन. पहिले तर बघू कंपाऊंड वर्ड्स म्हणजे काय असतं. तर कंपाऊंड वर्ड म्हणजे असं कलेक्शन ऑफ वर्ड असतं ज्याच्यामध्ये 2 वर्ड
वर्डचा ग्रुप असतो ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्डचा मिनिंग वेगळा असतो आणि या दोघांना 2 वर्डला कलेक्ट केल्यानंतर एक वेगळाच मिनिंग तयार होतो. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल आहे फुट बॉल. ओके, फुटबॉल, ज्याला फुटबॉल म्हणतो आपण. तर मला सांगा, हा असा कलेक्शन, याच्यामध्ये 2 वर्डचं कलेक्शन आहे, फूट आणि बॉल. फूटचा मिनिंग वेगळा आहे, बॉलचा मिनिंग वेगळा आहे, पण या दोघांना कंबाईन केल्यानंतर जो फुटबॉल वर्ड बनतो याचा मिनिंग वेगळा आहे. असे जे वर्ड असतात यांना आपण म्हणतो कंपाऊंड वर्ड्स. फुटबॉल झालं. अजून एक्झाम्पल दिलं तर एक्झाम्पल होईल इयर रिंग. इयरचा मिनिंग वेगळा आहे, रिंगचा मिनिंग वेगळा आहे आणि दोघांना कलेक्ट केल्यानंतर जो कंपाऊंड वर्ड बनतो याचा मिनिंग वेगळा आहे. ओके, अजून काय एक्झाम्पल असेल? अजून एक्झाम्पल आईस क्रीम. आईचा मिनिंग वेगळा आहे, क्रीमचा मिनिंग वेगळा आहे, दोघांना कंबाईन केल्यानंतर एक वेगळाच मिनिंग तयार होतं, याला आपण म्हणतो कंपाऊंड वर्ड्स. अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर टूथ ब्रश. टूथचा मिनिंग वेगळा आहे, दात. ब्रशचा मिनिंग वेगळा आहे आणि दोघांना कंबाईन केल्यानंतर एक वेगळाच मिनिंग तयार होतं, यांना आपण म्हणतो कंपाऊंड वर्ड्स. आता तुम्हाला कुठले तरी 2 लक्षात ठेवायचे, इन केस तुम्हाला एक्झाममध्ये आता परत कंपाऊंड वर्डचा क्वेश्चन आला तर तुम्हाला इझिली लिहिता येईल. आय होप कंपाऊंड वर्ड कळलं आहे ना सगळ्यांना. कंपाऊंड वर्ड म्हणजे काय? असं कलेक्शन आहे 2 वर्डचं ज्यांचं मिनिंग वेगवेगळे आहेत, पण दोघांना कंबाईन केल्यानंतर एक वेगळ्याच मिनिंगचा वर्ड तयार होतो, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड वर्ड. ओके, चलो आता नेक्स्ट टॉपिक बघू.